नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश. राज्यात विशेषतः महाराष्ट्र व तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण देशात सर्वाधिक असून या अपघातांमध्ये मानवी निष्काळजीपणा तसेच तांत्रिक त्रुटी या प्रमुख कारणांचा समावेश असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. सर्व वाहन चालकांनी परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते असे आवाहन त्यांनी केले. नियोजन भवन सोलापूर येथे आयोजित 37व्या जिल्हा रस्ता सुरक्षा अभियान 2026चे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम राजकुमार, ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, शहर पोलीस उपायुक्त गौहर हसन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, अमरसिंह गबारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी, मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात रस्ते अपघातात जखमी नागरिकांना तात्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्यांना, जीवनदूत ठरलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जीवनदीप पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभाग कर्मचारी तसेच समाजातील जबाबदार नागरिकांचा समावेश होता. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 37व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन यावेळी औपचारिकरित्या करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले.